तुझ्या 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 रूपाचं चांदन. दत्ता, तुला काय बोलायचंय? आजपर्यंत तुमच्या निर्णयाच्या विरोधात कधी गेलो नाही आणि यापुढे बी जाणार नाही. परत दत्ता एकच सांगतो आणि फायनल सांगतो, या वाड्यात विश्वासघाताला जागा नाही. आणि तर काय बी झाकायचा प्रयत्न केला आणि ते उघडकीस आलं तर तुमच्या दोघींनी माझ्या हाताने या वाड्याच्या पाठीमागे जित्ता गाडी. नाही, आम्ही असं काय पण करणार नाही दत्ता भाऊ. आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही काय पण उचनीच नाही करणार. दत्ता साहेब, माणूस किती बी खोटं बोलला तरी त्याची नजर मात्र समद खरं सांगून जाते. बघा यांच्याकडे, तुम्हाला वाटतं ह्या काही दगाफटका करतील? दुधानं तोंड पोळलं की माणूस ताक बी फुकून पितो. एकदा झालेली चूक येऊ दत्ता चुकून मी पुण्यांदा करा येळ देत नाही. एक येळ मला काय झालं तरी हरकत नाही, पण आईसाहेबांनी काय झालं तर इथं कोणाची गय नाही. आईसाहेब, मी हाय बाहेर होडी बशी. आता ही बाई हिथं राहणारे म्हटल्यावर डोळ्यात अंजन घालूनच राहायला लागणार मला बी. ह्या बाईचा अचानक हिथं येणं कसली तरी नांदी असू शकते. दत्ताचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. त्याचा त्याच्या आईवर लय जीव आहे म्हणून. मी समजू शकते ताईसाहेब, अव कुठल्या लेकराला आपल्या आईवर आलेलं संकट बघवल. दत्ता भाऊ मोकळेपणानं बोलू तरी शकतात, पण ज्यांना बोलता पण येत नाही त्यांना काय वाटत असेल ते समजू शकते मी. तुम्ही आता एक काम करा, हात पाय धुवून घ्या आणि होलिका देवी समोर तुमच्या मनातली इच्छा बोलून दाखवा. तुमचे समद संकट दूर होतील. ज्योती, त्यासनी बाहेरची खोली दाखवी. आणि होय, आजपासून तुम्ही दोघी बी तिकडेच राहा. नक्षे, मसाला दूध घेऊन ये बाहेर. होय. लईच वातावरण टाईट करून सोडलंय या बाईनं. याचं पाणी कुठून जिरपतंय हे आता मला बी बघावंच लागेल. या नक्षत्रानं परत काहीतरी भानगड करून ठेवलेली दिसते. कारण या दिव्यात तेल वताया जास्तीत जास्त 10 सेकंद. मग ही पोरगी हिथं उभं राहून करत काय होती नेमकी? हिथं तर काही दिसेना झालंय. जाऊ दे, नंतर त्या पोरीकडून बरोबर काढून घेते. आता आलं ध्यानात, या पोरीनं कौल लावला होता वय. पर कशासाठी लावला असेल हिनं कौल? एवढा कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल हिला?
मसाला टाकून. वय ताई कधीच झालाय. आता बाहेरच घेऊन जात होते. दुधातला नाही ग, घरातला विचार. मला कळलं नाही ताई. हा, एक भारी जमता नक्षत्र तुला. हेड पांघरून पेडगावला जायचं. हं? बरं मला एक खरं खरं सांग, ती बाई इथं का आली परत? कोण बाई? कोण बाई? लक्षी, आपल्याला जे काम जमतं नवं आपण तेच करावं. खोट बोलणं ही एक कला आहे आणि ती फक्त कलाला जमते. तेव्हा सांग, का आली ती बाई परत इथं? हो ताई मला नाही माहिती. त्या ज्योतिताईंच्या आई आहेत ना, तर तुम्ही त्यांनाच विचारा. शेवटचं सांगून ठेवतो, ती कला नागिन आहे, नागिन. माझ्या वाटेत आलीस नव, असा डंक मारून. हा ग, अगं प्रसादाच्या शिऱ्यात ईश होतं ना व. मग या दुधात बी असल तर जे काही होईल ते पहिलं तुलाच होईल. हा, म्हणून पाजलं. आता सांग बर, ती बाई तर परत का आली? हो ताई मला खरंच काय माहित नाही. असं मग दत्तगुरूंच्या मूर्तीला कौल कशा पायी लावलास ग? बा, चेहरा पाहिला का तुझा? हा, दातखिळी बसली वय. बोल की, इथं दत्ता भाऊचा जीव जात होता तेव्हा कधी कौल लावला नाही आणि आता बरा लावलास ग? सोनं काय लागलंय त्या बाईला की तिच्या पायी दत्त महाराजांच्या मूर्तीला थेट कौलच लावलास तू? सांग की. हो ताई हा बी मी दत्ता साहेबांसाठीच लावला होता. कारण त्यांच्या इथे थांबण्याने दत्ता साहेबांच्या जीवाला काही बरं वाईट तर नाही होणार ना, म्हणून मी कौल लावला होता. मी आलेच. हा फेकुचन, रिकाम्या पुड्या सोडायच्या नाही. तू किती बी झाकायचा प्रयत्न केलास तरी म्या ते उघड पाड. बघू कोण जिंकतय ते. ही दुआ भिकारडी बाई, तिला पाहिल्यावर तुझा जीव कसा कासावीस होतोय ना व. लय वेळा पाहिलंय मी. हं, आता म्या हुडकून काढतोच कोण कुणाचा बाय आणि कोण कुणाची आई आहे. त्या दिवशी समज खरं समजून नव नक्षे, मग ना तुला तुझे दत्तगुरु वाचवू शकतील ना तुझं नशीब. माझी घारेसारखी नजर आहे तुझ्यावर, लक्षात ठेव. आई इथे आली आहे, पण मला सावध राहायला हवं. मला ताईंना आमच्या नात्याबद्दल कळलं तर सगळं होत्याचं नव्हतं होईल. आई साहेब, अहो आम्ही काय केलंय तवा? आम्हाला का असं रिंगणात उभं केलंय? रेणुका, इथं आपण चर्चा करायला जमलोय. इथं वाड्यात दत्तावर हल्ला झालाय. उद्या कुणावर बी होऊ शकतोय. आम्हाला पुण्यांदा विचारायला लावू नका.
या घरामध्ये जे काही बी घडले त्या समध्या गोष्टींची उकल आम्हाला तुमच्याकडून झालेली पाहिजे. हाव पर आईसाहेब, हे कुणी केलं, कसं केलं, हे पुराव्याशिवाय कसं काय सिद्ध होईल? म्हणूनच आम्ही विचारायला की सफरचंद घेऊन हॉस्पिटलमध्ये कोण गेलतं? कुणी नेलत ग रेणुका? म्हणजे मॅच घेऊन गेले होते सफरचंद, पण कलाताई आणि आमचे हे सुद्धा होतेच की तिथे माझ्या बरोबर. विचारायच नाही. आणि आईसाहेब, मी घेऊन गेलते ते म्हणजे चांगल्या भावनेनेच घेऊन गेलते दत्ता भाऊंच्या काळजीपोटी. आता तिथं सफरचंद ठेवून आल्यावर काय घोळ झाला मला नाही माहिती. मग काय तर, हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखंच आहे बरं. इथं कोणी कोणावर आरोप करत नाहीये, पण सफरचंदाचं व्हायच्या अगोदर या वाड्यामध्ये जे काय घडलं त्याचं काय? प्रसादात ईश कसं काय आलतं? त्या दिवशी तर बाहेरचं कोणी वाड्यात आलं नव्हतं ना, प्रसाद इथनं बाहेर नेलता. मग त्यात ईश आलंच कसं? अरे आता बोला की. अहो अण्णा, मला कसं काय माहित असेल? स्वयंपाकघरात जे कोणी ये जा करतय त्यांना विचारा की. त्या दिवशी आईसाहेब सोडल्या तर स्वयंपाकघरात कोण कोण गेलतं? मी गेल. घ्या, आता काय विचारायचं आणखीन? या पोरीनच पेरलं असेल की इष्ट तिथं. हो नाही कलाताई, मी गेले तिकडे तेव्हा पावडर सांडलेली दिसली, म्हणूनच तर संशय आला मला. आणि लगेचच मी प्रसादाचा दुसरा शिरा बनवला. तुझ्या आधी कोण गेलतं मग? रेणुका? हो आईसाहेब, मी कशाला जाते तिकडं? माझं तेव्हा नीट आवरलं बी नव्हतं. मी आमच्या खोलीतच होते. हाय का नाही हो? हा होय 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 होय. हा, आणि जेव्हा आवरलं तेव्हा मी गेले, तिथं मला दिसलं दुसरं टोप प्रसादाचं. मला माहितच नव्हतं त्यात ईश आहे. मला नंतर कळलं समद्यांबरोबर की त्या टोपात ईश आहे. ज्योती, तू घातलं होतं का ईश? बोल. नाही नाही दत्ता भाऊ, नाही. खोटं बोलायचं नाही. बोल, तू घातलंस का ईश? तू या घरात आली होती तेव्हा स्तंभी दिलती. जर काही गडबड करून ठेवलीस तर जीव घेईन तुझा. मागल्या वेळेला घरात चोरी केलीस तेव्हा नुसतं घराबाहेर काढलं, तर आता जगा बाहेर काढी.
पट्ट दिशी बोल. पूजेच्या येळेलाच कशी आलती तू इथं? कोणी पाठवलं तुला? आणि यात कुणाचा हात आहे? बोल. कोणा संग डाव रस्तीया तू? बोल. दत्तभाऊ, मी खरंच काही नाही केलं. आईची आण घेऊन सांगते दत्तभाऊ, मी खरंच काही नाही केलं. विश्वास ठेवा माझ्यावर. एक तर आमचं गावाकडचं घर बी उद्ध्वस्त केलं, माझ्या आईला घरातून बाहेर काढलं, तिच्या डोक्यावर बी छप्पर नाही. आणि हे असं एवढं सगळं होत असताना अशा परिस्थितीत मी असं काय कसं काय करीन मी दत्तभाऊ? पण मी म्हणतो समजून चला की ज्योतीनं हे समज केलं बी असेल, पण मग त्याची जबाबदारी कुणाची? ज्योतीला या घरात कुणी ठेवून घेतलं? बोल की ग, आता का मुग गिळून गप बसली तू? ज्योतीला तूच ठेवलं होतं ना घरात. नाही कलाताई, अहो माणूस अडचणीत असला की त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. आणि यांना तेव्हा मदतीचा हात देणं गरजेचं होतं. मी तेव्हा तेच केलं, फक्त त्यांना मदतीचा हात दिला. वय दत्तभाऊ, आमची अवस्था लय बिकट झाली होती वय. हा ना, आपल्या घरात पूजा बी होती ना, मग सगळा वेळ ते किचन मधून आतभर करण्यातच गेला. आणि आता ह्याच्यामध्ये पाठच्या दरवाजानं कोण आलं असेल काय ते आम्हाला कसं ठाव ना. आई साहेब, म्हणजे आता झालेल्या गोष्टी लई वाईट झाल्या हे आम्हाला बी ठाव आहे. पर दत्ताभाऊ जिथं आहेत हे काय कमी आहे? नाही म्हणजे आता झालेल्या गोष्टी कशा पाहिजे करून काढायचे उगाच, आहे का नाही? कारण यो गुन्हा आहे. आणि या माग कुणाचा हात आहे हे शोधल्या बिगर मी शांत बसणार नाही. एक ना एक दिस खरं काय ते बाहेर येईलच. मग तवा त्याला नाही जित्ता काढला नावाचा दत्ता नाही. आणि कुणी किती बी नवण्या केल्या तर त्याची गय केली जाणार नाही. चला लागा कामाला. रोज उठून काय ना काय तरी उपद्या व्हायच या घरात. बरं आता ही महाचर्चा झाली असेल तर जावं का आम्ही? रेणुके, तुला बी काही बोलायचंय? आई साहेब, आता काय बोलणार मी? त्यांच्या बरोबर ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसापासून खोटी ठरते मी. अहो या वाड्यात संसार करायला आले का शिक्षा भोगायला तेच कळना झालंय. पण झालं, हिला एक नाक फुगून बसायला कारणच लागते. नुसतं ताप झालाय नुसता डोक्यात. ताईसाहेब,
दत्ता, या सगळ्यामध्ये नक्षत्राचा हात असेल असं आम्हाला नाही वाटत. ते आत्ता नाही सांगू शकत. तिनं जीव वाचवलाय तुझा. एकदा नाही 3 वेळेला. आईसाहेब, मला माझ्या जीवाची पर्वा नाही, पण तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी हे जग इकडचं तिकडं करी. मी बाहेर जातो. तुझा चहा तिकडेच पाठवतो आम्ही. दादा, कसं झालंय स्पेशल चा? एक नंबर. ऐक, स्टील बॉडी जेवढं जमतंय ना तेवढंच करायचं. उगाच हात बाजून घेशीला. वय बाजू. अहो नाही, मी करते की तसं. स्पेशल चहा बनवणं इतकं सोपं काम नाही हे. आगीचं चटकं सोसाया बॉडी तयार लागते आणि त्या चटक्याची सवय बी असावी लागते. पण काही चटके नव्याने बसले तरी दुखतात आणि काही चटके लागल्यावर समजत नाही, पण अंगावर जखमा मात्र सोडून जातात आयुष्यभरासाठी. दत्ता एकच सांगतो आणि थेट सांग, एकदा जळून गेलेलं झाड पुण्यांदा किती बी जमिनीत राहा, त्याला मुळं फुटत नाही. तुटलेली काच किती बी जोडायचा प्रयत्न केला तरी ती जोडता येत नाही. तसंच एखादं नातं म्हणजे एखाद्या माणसाची जागा रिकामी होती तेव्हा ती जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. तसंच आहे, हाताची 5 बोटं एकसारखी नसतात. अहो साधं झाडाचं पान बी एकसारखं नसतं. मग एका माणसाचं प्रेम दुसऱ्यासारखं कसं असेल? काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा. काय दत्ता भाऊ, लय जोरात भाजलेलं दिसतंय. फुंकर घातल्यावर बरं वाटत असेल. चिडू नका. मी पाहिलं तुमचा हात भाजलेला म्हणून विचारलं. चटका असू दे नाहीतर फुंकर, दोन्ही बी सारखंच असते आपल्याला. काय झालं? दत्ताभाऊंच्या प्रेमात पडलीस? प्रेम नजरेत दिसतंय तुझ्या. नको चुकीच्या वाटानं जाऊ. तुझ्या वाटानं चालायला लागली ना त्या वाटवर काटच काटत. नको स्वतःच्या हातानं आयुष्य उद्ध्वस्त करू. आई पण मी नक्षे तुझं नशीब वेगळं आहे ग बाई. तुझ्या रूपाला सौंदर्याचा शाप आहे.
तसाच तुला प्रेमाचा पण शाप आहे. तू ज्यांच्यावर प्रेम करते असं कोण आहे तुझ्याजवळ? मी आत्ता इथं तुझ्या समोर उभी आहे. पण तुझी आई म्हणून आहे. अक्षा आहे तुझ्या सोबत. ज्या बाबाला तू एवढा जीव लावला त्या बाबानं काय केलं? नको या वाटानं जाऊ पोरी. हे सगळं तुझ्या समोर आहे तरी तू कदाचित तुझी पावलं अशी चुकीच्या मार्गाने पडत असावीत. म्हणूनच दत्तगुरूंनी मला इथं तुला सावध करायला पाठवले. एक नाही, 2 जीव उद्ध्वस्त होते. तुझ्या पुढे जाण्यामुळे दत्ताभाऊंचं पण आयुष्य उद्ध्वस्त होईल. इथेच थांब, विचार कर यावर. आई म्हणाली तसं खरंच दत्तासाहेबांनी माझं होलिका देवी, पाव ग बाय पाव. याला म्हणतात जाळ आणि धूर संकटच. हाय दत्ता भाऊ, मला शोधा आलता ऐकलं. काय काम काढलं? शंकर्या, याच्या चुकांचा पाडा ऐकून दाखव. पहिली चूक, दत्ताभाऊंना हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून रोखलं. आणि दुसरी चूक, ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये न नेता भलतीकडेच घ्यायला लावली. तुमचा जीव घेण्यासाठी केलं. कुणी वाचवलं मग? हे नको घेऊ का तुझं नाव? हा, घेऊ का? डाव कुणी उधळून लावला? ही ना, ह्या घरची सुपर वुमन. पण एक गोष्ट आहे दत्ता, लय डेरिंगबाज आहे तुमची पोरगी. नको, आपलं नक्षत्र काळजातच भिडली बघा. ते तिचं गाडी चालवणं, फायटिंग करणं, आरा लय डेंजर. मानगुट खाली घालायचं आणि पाय धरायचं. हा, कानाची भोक झाली ती का? पाय धर तिचा.
आणि परत इकडं फिरकायचं बी नाही. आता तू म्हणतोस तर ते बी कर. दत्ता भाऊ जाऊ दे की, कशाला त्याचे पाय धरायला लावताय? तर यम ला आपण हुसकावून लावू, त्याला कोपऱ्यातच घेतो. नाही शंकर्या, त्याची आकडी बाहेर निघाली पाहिजे. हे नको बोल, पडू तुझ्या पाया. तुझं पाय धरण्यापेक्षा तुलाच धरतो की. बोल की, एकदा का मी तुझं पाय धरलं की मग दत्ताला तुझं खरं रूप दाखवून दे ना. धरू तुझं पाय. झुकला का? ओरे झुकतो की? मला चालल तिचं पाय धरलेलं, पण एकदा तिला बी विचार की तिला चालल का की मी तिचं पाय धरलेलं. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, दत्तासमोर प्रश्नांची सरबती करायची नाही. सांगितलं तेवढंच करायचं आणि निघायचं इथनं. नको काय करू सांग की तू. पाय काय तुलाच अख्खाच्या अख्खा धरतो की. एकदा का दत्ताला कळलं की मग तो तुला बाहेर काढत. मग तू फक्त माझी. अहो दत्ता भाऊ जाऊ दे की, कशाला विषय वाढवताय? जायला सांगा यम ला इकडून. दत्ता एकदाच सांग, सुटलेला बाण आणि दत्तानं बोललेला शब्द परत माघारी घेता येत. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, आई साहेबांनी बोलावलंय. त्यासनी म्हणाव नंतर येतो. वागतो का आता? अरे लगेच बोलावलंय. रेखाचा फोन येऊन गेला. शंकर्या, हा. यानं माफी मागितले बिगट सोडू नको याला. वय दत्ता भाऊ. ही रेखा कोण आहे? कोण आलं नवीन पाखरू? तुला तर ठावा असेलच की. दत्ताचा चेहराच पार गोरा मोरा झालता. का आलाय तिथे? काय पाहिजे तुम्हाला? आता कसं फायद्याचं बोललीस. तुझ्या बी आणि माझ्या बी. मला फक्त तू पाहिजे, पण गोऱ्या मोऱ्या रंगाची
आणि चांदण्यावानी लख. ए यम यम, जास्त फडफड करू नकोस हा. ए तू सारखा कशाला मध्ये मध्ये येतो रे? कप. मोरेच्या काळजाला जे भिडत ते मोरे घेऊनच राहतोय. म्या तुला हिला इकडून नेऊ देणार नाही. अरे पण मग फरफटत नाही. पण म्या हिला इथनं घेऊन जाणार हे मात्र नक्की. आता काय पाहिजे तिला? कशा पाहिजे ती इकडं? माहित नाही. तिने एवढंच सांगितलं की तिला तुला भेटायचंय. पण काहीतरी तर बोलली असेलच की. हा म्हणजे माफी मागायची किंवा अजून काहीतरी फोनवर काहीतरी तर बोलणं झालं असेल. तसं काय बी बोललेली नाहीये ती. मागल्या याला तिनं जो काय कुटाणा केला तो तिला पुरा नाही झाला वाटतं. माझं तर डोकंच चालन झालंय. पर तिने तुम्हासनी का फोन केला असेल? ते बघता येईल रे नंतर. दत्ता, आधी तू ठरव, तुला तिला भेटायचं हाय का नाही? तू मला शिकू नगस. म्या काय करायचं ते यम यम म्हणतात मला. एकदा का ठरवलं तर यमाला बी ऐकत नाही आपण. मुकाटानं आलीस तर ठीक, नाहीतर नाहीतर काय काय कराल? जीव घ्याल? माझं खरं रूप लोकांना दाखवाल? नाही 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 नाही, यातलं काय बी नाही. तुझी माय हित आहे, पण तुझा भाऊ तो धर्मिंदर तो अजून मी माझ्याकडे आहे. फक्तच ते एक ठिणगी, मग सुरुंग लागलाच म्हणून समज. आता तू ठरव काय करायचं ते. ए यम यम, उगा धमक्या. दादा थांबा. जर याच्यामुळे माझ्या आई आणि अक्षयला जाऊ देणार असाल तर मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. तिचं थोबाड बी बघायची इच्छा नाही माझी. कळवून टाका तिला इथं येऊ नको म्हणून. मागल्या वेळेला लाटाडून गेली, आता परत यायची गरजच नाही. तिनं दिलेला जखमा अजून बी भरून नाही आल्या. आता अजून घाव सोसायचं नाही. माग जे काय झालं त्यापासून पळून जाण्यापेक्षा त्याला सामोरं जा मर्दा. ती यायचं म्हणते ना, मग एकदा भेटून घेस तिला. बघ काय म्हणणं आहे तिचं. नाही ना, तिला बघितलं तरी जुनं आठवतं. रागात असं उसळून येतं माझं. मग काढून टाक तिला पूर्णपणे आयुष्यातून. एक घाव घाल आणि विषय संपून टाक कायमचा. कशा पाहिजे तिचा फोटो बघून झुरत असतोस? हा, काढून फेकून देतो फोटो. खरं आहे बघ दत्ता भाऊ, भूतकाळात अडकून पडण्यापेक्षा पुढं जा आता. तशी बी त्या पोरीची हित राहायची लायकीच नव्हती र. जाताना बी समधी नासाडी करून गेली बघ. अरे ती पोरगी तुझ्या आयुष्यातनं गेली नव्ह, तेव्हापासून तुझ्या चेहऱ्यावर हसू बी पाहिलेलं नाही आम्ही. काय काय म्हणली तू? परत बोल, परत बोल. मी सोबत यायला तयार आहे. ये नक्षी डोक्यावर पलटी का तू? म्या तुला जाऊ देणार नाही. ए तू गप रे. ते काय करायचं ते म्या आणि ही बघून घेऊ. चल ग, कुठं ऐकते येड्याचं. चल जाऊ आपण दोघं. मी येईन, पण माझी एक अट. आणि तुझी? आणि म्या ऐकन वाटत दुसरा पर्याय नाहीये तुमच्याकडे.
नाहीतर मी दत्ता साहेबांना सांगेन की तुम्ही माझी माफी तर मागितलीच नाही, शिवाय माझ्यावर हात टाकेल. हे नको, चांगलीच राजकारणी झाली बाई तू. दत्ता प्रेमात पडला का काय तुझ्या? त्यांचं माहित नाही, पण माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या आईला आणि अक्षयाला जाऊ द्यायचं, त्यांच्या मागे पण फिरकायचं नाही. ते सुखरूप असल्याचं मला कळलं की मी तुमची. ए नक्षे, असला काय बी येडेपणा करणार नाहीयेस तू. नाही दादा, त्या सगळ्याला कधी ना कधी थांबा लागायलाच हवं, पण त्याआधी मला दत्ता साहेबांना त्यांच्या भूतकाळातून बाहेर काढायचं, त्यांना सावरायचं. दत्ता, अरे सावर स्वतःला. उद्या जर कधी पोरगी हिथं आली आणि म्हणली की तुझ्या संगच लगीन करायचंय तर काय उत्तर देणार आहेस? तिला काय उत्तर द्यायचं ते देतील की दत्ता भाऊ. होय ना दत्ता भाऊ, द्याल ना उत्तर? का करशील लग्न रेखा सोबत? दत्ता थांब. अरे दत्ता. महेश्वरी, आपल्याला ही गोष्ट थंड डोक्यानं हाताळावी लागणार आहे. ती पोरगी येईल तेव्हा येईल, तेवढं दत्ताला बी सावरायला जरा ये भेटू दे. आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो त्याला त्याच्या मनाप्रमाणे घेऊ दे. अचानक हे समज असं कसं काय फिरायला लागलं? काय येत असेल ती रेखा इथं? मला तुझी अट मान्य. तुला तुझ्या पिरमाला वाचवायचंय, त्याला बाहेर काढायचंय, पण मला एक फिक्स तारीख सांग, म्हणजे मला समजी तयारी करायला. एक टांबराक 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 सांग की तारीख. आजपासून 1 महिना. 1 महिन्याने ही नक्षत्रा तुमच्या समोर उभी असेल. त्याआधी आई आणि अक्षय घरी पोचले पाहिजे. काय शक्रिया, हं? ठेवायचा काय हिच्यावर विश्वास? ठेवायचा का ग विश्वास? ठेवला, पण लास्ट टाइमला कुठल्या बी प्रकारचा धोका यावेळेला खपवून घेणार नाही. माझ्या आईला आणि अक्षयाला तुम्ही वेटीस धरले. तुम्हाला वाटतं मी तुम्हाला फसवे? लय डोकेबाज आहे. 1 महिना, फक्त 1 महिना. 1 महिन्यानंतर फक्त माझा अधिकार आहे तुझ्यावर. होलिका देवी पावली आपल्याला, पावली पावली. दक्षे, काय करतेस तू? आता तो राक्षस आहे, राक्षस. वेडेपणा करू नकोस दक्षे. दक्ष दक्ष माझं ऐक. दादा, आजपर्यंत मी माझ्या अडचणींपासून, परिस्थितीपासून नेहमी पळत आले, पण आता नाही. आता मी ठरवलं, नशिबाने जे पाण्यात वाढलं ते स्वीकारायचं ठरवलं. अगं नक्षे, तुझं डोसकं ठिकाणावर नाहीये म्हणून तू असं येड्यासारखं बडबड करतेस. कसं समजावू तुला? बाकी कुणाला सांगू बी शकत नाही की हिला समजावं म्हणून. दादा, रेखाचं काय म्हणणं आहे ते बघा. आधी ते कोडं सोडवणं जास्त महत्वाचं.
बघते ना व काय झालं माझं. मला परत फुटलेल्या आरशात प्रेमाचं प्रतिबिंब नाही बघायचं. जा माघारी जा. नको येऊस, नको येऊस. काय झालं, कोणी बघितलं तर? इथं कोणी नाहीये. काय करायला निघाली होती तू? मी काय केलं? काय केलं? दत्ता भाऊ काय बोलत होते ते ऐकलं मी, आणि तू त्यांच्याशी बोलायला निघाली होती. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का नक्षे? काय? नको प्रेमात पडू बाई. चालून या का? अक्षय, अगं तू समजून का घेत नाहीयेस बाई? दैवानं तुझं प्रेम करण्याचा हक्क काढून घेतलाय. का? तुझं रूप तुझ्यासाठी शाप आहे नक्षे. या घरात तुझ्या खऱ्या रूपाबद्दल कुणाला माहित नाहीये. तू दत्ता भाऊंच्या प्रेमात पडलीस, आणि समजा त्यांनी तुझं प्रेम स्वीकारलं सुद्धा, तरी नंतर जेव्हा त्यांना तुझ्या खऱ्या रूपाबद्दल कळेल तेव्हा तुझ्या या खोटेपणाबद्दल केवढी मोठी शिक्षा देतील ते तुला. अगं दत्ता भाऊंचा, या घरातल्या सगळ्यांचा केवढा मोठा विश्वासघात होईल तो. नाही होणार. मी बोलेन दत्ता साहेबांशी, त्यांना सत्य समजावून सांगेन. उगाच नसत्या भ्रमात राहू नको नक्षे. दया, प्रेम हे शब्द नुसते नावाला आहेत या जगात. मला दत्ता साहेबांकडे बघून असं नाही वाटत. आई अगं, मला बघवत नाही ग दत्ता साहेबांचं दुःख. तुला समजत कसं नाहीये नक्षे? अगं तो मोरे इथं आलाय, अक्षा त्याच्या ताब्यात आहे. तुझ्या नशिबाचा डाव तुझ्याच विरोधात पडलाय बाई. मोरे इथे परत नाही येणार. मी त्याच्याकडे 1 महिना मागितला. 1 महिन्यात मी दत्ता साहेबांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढेन आणि मोरेकडे परत जाईन. का स्वतःचा बळी घ्यायला निघाली बाई? आई, माझं दत्ता साहेबांवरचं प्रेम असंच आहे. आई, तूच म्हणायचीस ना ग, सुखाचे वाटेकरी खूप असतात आणि दुःखात जो साथ देतो तो खरा आपला माणूस. तसंच मला दत्ता साहेबांच्या दुःखात वाटेकरी व्हायचे. शंकर भाऊ, या मुलीनं मोरेल काय सांगितलं तुम्ही ऐकलं ना? सांगा तिला. दत्ता भाऊंवर जीव लावलाय हिनं. हिला तुम्हाला आणि अक्षाला वाचवायचंय. अगं का स्वतःच्या जीवाशी खेळ करतेस? आई, मला माझी लढाई लढू दे. सोड ना मला माझ्या नशिबावर. अगं पण ऐक माझं. अगं दत्ता साहेबांनी मला इथे आसरा दिला. त्यांच्या जागी दुसरं कुणीही असतं तर माझ्या या परिस्थितीचा फायदा घेतला असता. माझी अब्रू वेशीवर टांगली असते. पण दत्ता साहेबांनी तसं न करता मला इथे मान दिला. कशी परतफेड करू ग त्याची? सांग ना, तूच सांग. आई, माणूस एखाद्या वेळी सगळं विसरेल, पण ज्या व्यक्तीने त्याला वाईट दिवसात अन्न, वस्त्र, निवारा, मान दिला त्या व्यक्तीला कसं विसरायचं ग? आणि का विसरायचं आई, तूच सांग. दत्ता भाऊंच्या आयुष्यात अशाच मुलीची गरज आहे. हो पण शंकर भाऊ, नक्षत्राचं खरं रूप जर आई, ज्या दैवानं माझ्या तोंडाला हा रंग लावला तेच दैव माझा हा रंग काढूनही टाकेल. दैवाचा खेळ कुणालाही समजला नाही. खरंय. आता हेच बघ की रेखा दत्ता भाऊंना भेटायला परत येते. हा दैवाचा कुठला खेळ म्हणायचा? शंकर दादा, मला त्या खेळाला सामोरं जायचंय आणि मी एकटीच ह्या खेळाला सामोरं जाईन. एकटी म्हणजे? तुला इथून जावं लागेल. काय? माझं मोरेशी बोलणं झालं. तो तुला आणि अक्षयाला कुठलाही त्रास देणार नाही. 1 महिना ना फक्त? हो. त्याच्यानंतर? त्याच्यानंतर काय तर ते दत्तगुरूंनाच माहिती. मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये नक्षे. आई, तुला इथून जावं लागेल.
आई, तुझं आणि माझं नातं इथे समजलं तर मोठा अनर्थ होईल. शंकर दादा, मी हिला या घरातली कामं करताना नाही बघू शकत. आई, मला माझी लढाई लढू दे. अक्षय, अगं हे काय धाडस करतेस तू आणि का बाई? ते दत्तगुरूंनाच माहिती. आणि मला इतकंच माहितीये की मी दत्तासाहेबांचं दुःख नाही बघू शकत. आणि ते दुःखात असताना त्यांना एकट्यानं सोडून तर जाऊच शकत नाही. शंकर दादा, आईला गावाबाहेर सोडून या. जा जा आई, शंकर भाऊ, ती एक रात्र होती जेव्हा मी नक्षीला ती जिवंत राहावी म्हणून अक्षरशः ढकललं होतं. आणि एक आजचा दिवस आहे, माझ्या समोर उभी असलेली ही नक्षत्र. लढ लढ तुझी लढाई. अगं नक्षे, इथे विचारलं तर काय सांगायचं? सांगायचं की गावाकडून फोन आला होता. पडलेलं घर बांधून देतात परत. आणि ज्योती, तिचं काय ते मी बघून घे, पण तुम्ही आधी इथून निघा. माझ्या नक्षत्राला सांभाळ. काळजी घे. दत्तगुरु, दत्तासाहेबांना त्यांच्या भूतकाळातून बाहेर काढण्याची ताकद द्या मला. तू परत आलीस तर दत्ताला सावताला संपवावं लागेल. परत फिर, येऊ नगस. दत्तासाहेब, हो दत्तासाहेब. बाहेर जा. हो, मी आज जाईन, पण तुमच्या मनातली तिची सावली जात नाही त्याचं काय? का ती परत इथे येते? गेलेला माणूस परत काय येतो दत्तासाहेब? जेव्हा माणसाला त्याने केलेल्या चुकीची जाणीव होते तेव्हा माफी मागायला तो परत येतो. आणि माणूस तेव्हाच परत येतो जेव्हा त्याला सोडून गेलेल्या माणसाची जीवापाड आठवण येते. माझी आठवण रेखाला यायला नग आलीच नाही पाहिजे. हा, आठवण येणं आणि जाणं आपल्या हातात असतं वय. माणसाने एकदा जीव लावला की लावला. मग माणूस स्वतःच तरी राहतोय वय. मला जीव लावायची किंमत मोजावी लागली. आता ना मला कोणावर जीव लावायचाय ना कुणी माझ्यावर जीव लावावा. अहो, पर का? कुणीतरी तुमच्यावर जीव लावत होता याचा त्रास का होतोय तुम्हासनी? आणि कुणीतरी जीव लावत असेल तर का थांबवताय त्याला? रेखाने तुमच्यावर जीव लावला होता ना, हा? मग तिच्या परतीचा त्रास का होतोय तुम्हासनी? हो, स्वतःचा जीव घेताय तुम्ही. कुणीतरी कधीतरी ह्याच जीवाला घोर लावला होता ना, मग आता असं का दत्तासाहेब? कोण होती ती रेखा? आणि तिचं येणं का नकोय तुम्हासनी? हौजीला इतका जीव लावला, आज ते प्रेम परत येतंय तर तुम्ही स्वतःचा जीव घेताय का दत्तासाहेब? का? बोला दत्तासाहेब. ज्या दत्तासाहेबांच्या नावानं इथल्या वस्तीच्या लोकांची चूल जळते
त्या दत्तासाहेबांचा जीव असं कुणासाठी जळतोय? कोण हाय कोण ही रेखा? माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम ते म्हणजे रेखा. आमचं लग्न ठरलं. लग्नाच्या 3 दिवस अगोदर आई साहेबांनी घेतलेले दागिने बघायला ती घरी आली. ती बरं का सुनबाई, हे समदे दागिने आमच्या आजी सासूचे आहेत. आता हे मंगळसूत्र बघ, आमची आजी सासू घालायची. आहे की नाही छान? आणि हे आता या पाटल्या बघ. अगं ह्या तर ह्यांचे पंजोबा होते ना, त्याच्या बी आधीच्या काळातले आहेत. तुला सांगते सुनबाई, हे समदे दागिने नुसते दागिने नाहीयेत. या घराची आबरू आहे, या घराची शान आहे. रेखा, अगं महेश्वरींची इच्छा होती की आमच्या दत्ताची बायको घरात आली ना की तिला ह्या समजा दागिन्यांचा मान द्यायचा. वय वय, हे मात्र अगदी खरं बोलतेत. हा, दत्ताचं लगीन कवा होतंय आणि त्याच्या बायकोला या समद्या दागिन्यांच्या आराशीमध्ये कधी बशितोय असं झालं होतं आम्हाला. लई भारी दिसते ना तुझ्यावर हे दागिनं. ही कागदपत्र कुठली म्हणायची? आईसाहेब, दागिन्यांची पोच पावती आहे का? अगं खुळी आहे का काय तू? माझ्या आई साहेबांनी इतके वर्ष हे दागिने जपून ठेवलेत, तीच खरी पोचपावती म्हणायची. काय रे दत्त तू बी, तिला कसं माहित असणार ही कागदपत्र कुठली आहेत ती? सुनबाई, आपल्या वाड्याच्या पूर्वेला ना डोंगर आहे आणि त्या डोंगरावर मंदिर आहे. त्याचीच कागदपत्र आहेत ही. आणि तुमचं लगीन झालं की त्या डोंगराचा आणि त्या मंदिराचा ताबा तुझ्याकडे द्यायचा असं यात लिहिलंय. खरंच? माझ्या आई साहेब कधी खोटं बोलत नाहीत. रेखा, हे समदे दागिने तुझे आहेत. अजून काही बाकी आहे का? तसं नाही साहेब, तुम्ही जे हिला दिलंय तेच जास्त आहे. हे बघा, तुम्हाला आठवतंय जेव्हा मी पहिलं कुस्तीचं मैदान मारलं होतं का नाही, त्यातनं बक्षीस मिळालं होतं. त्या बक्षिसातनं हे बनवलं होतं तुमच्यासाठी. आता यो हार, जेव्हा आपली डोंगराकडची जमीन विकली होती का नाही प्रकल्पासाठी, तेव्हा हे केलं होतं तुमच्यासाठी. आता हा यो हार, हे आठवते का? 1000 पायऱ्या. अहो, दुधाची कावड घेऊन डोंगर चढायची स्पर्धा जिंकलो नव्हतं का म्या? रेखा, अगं महादेवाच्या पिंडीला अभिषेक करायची स्पर्धा होती, तेव्हा त्या संस्थानानं बक्षीस दिलं होतं मला, सोन्याचं नाणं. त्या नाण्यात भर घालून यो हार बनवला होता तुमच्यासाठी. आणि आता हा दत्त ऐक माझं, या बांगड्या तुळजापूरवरून आणल्या होत्या तुमच्यासाठी. आईसाहेब, या प्रत्येक दागिन्यामध्ये तुमचा दत्ता आहे आणि हे दागिनं तुम्ही कुणालाच देऊ शकत नाही. आणि मंदिर इसर लावे,
अण्णा तुम्ही विसरला वे म्या विसरतोय होय? अरे म्या कसा विसरीन? आईसाठी देवीचं मंदिर बांधायचं म्हणून आमच्या दत्तानं डोंगर पोखरला होता. काय दत्ता? मंदिराकडच्या जायच्या वाट्यापासून ते कळसापर्यंत आणि एक दगड चौथाच्या पाठीवर लादून नेला होता. अण्णा कसं असं 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 नाही साहेब, तुम्ही तो डोंगर आणि ते मंदिर त्याची कागदपत्र तुम्ही रेखाला द्यायची म्हणताय. हाय साहेब, दत्ता एकच सांगतो, मनापासून सांगतो, देवासाठी दिलेलं दान आणि मुलानं आईसाठी उभी केलेली शान, अण्णा याच्यावर जगात कुणाचा बी अधिकार नसतोय हो. घ्या. रेखा, दत्ताला जिंकायचं असेल तर त्याच्या आधी त्याच्या आईला जिंकावं लागतं. दत्तानं तुला निवडलं कारण तुझ्या नशिबात त्याच्या आईसाहेबांची सेवा करण्याचं भाग्य होतं. खरं आहे. आता मी या घरात येणार आहे ते तुमच्या आईसाहेबांची सेवा करायसाठीच. आईसाहेब हे जसं सांगतील ना तशीच तुमची सेवा केली जाईल बघ. हे दागिने, जमीन जुमला, तुमच्या सेवेसमोर ह्याचा काय बी मोल नाही बघ. रेखाचं वागणं बघून मन सुखावलं. तिचं बोलणं ऐकून मन शांत झालं होतं. मनानं सांगितलं की अरे दत्ता मर्दा, सुंदर दिसण्याला सुंदर विचारांची आरास हवी. आणि रेखा त्याच सुंदर विचारांच्या आरासात बसलेलं माझं पहिलं प्रेम होतं. काय हवं असतं अजून तुम्हाला? तुमचं प्रेम तुमच्यासाठी वरदान ठरतंय. यापेक्षा कुठला आनंद मोठा असतो? असं होतं दत्तासाहेब, तर मग हे दुःख का? ती परत येते ह्याचं दुःख का? कारण दत्ता फसत होता. दत्ताच्या डोळ्यावर प्रेमाची झापडं लावली गेलती आणि जे दत्ताला दिसत होतं ते दत्तासाठी नव्हतंच. माणसं ओळखाया या दत्ताला जमलंच नाही. घात झाला. फुलाचं काट बोचलं तरी चालतंय, पण आपलं लक्ष फुलाकडेच असतंय. पण हातात फूल नाही, बाबळीचं काट आहे. हे या दत्ताला कधी समजलंच नाही.